मंडळी, वय वर्ष 40च्या नंतर जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं पोट देखील वाढायला सुरू होतं. आणि जेव्हा पोट वाढतं तेव्हा वेगवेगळे आजार देखील वाढायला लागतात. मग बीपी असेल, शुगर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, एकूण शरीराचं वजन देखील वाढतं आणि संपूर्ण आपलं शारीरिक मानसिक आरोग्य धोक्यात येतं. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठेही बाहेर फिरायला चालायला न जाता अगदी घरच्या घरी काही शास्त्रोक्त हालचाली करून अगदी 1 महिन्यामध्येच पोटाचा आकार कमी करण्यासाठीच्या शास्त्रोक्त हालचाली सांगणार आहे. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या आणि आता हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या सोबत माझ्या समोर ह्या सगळ्या हालचाली करून बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या लक्षात येतील. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, काही हालचाली आपल्याला निवांत बसून करायच्यात आणि काही हालचाली निवांत झोपून करायच्यात. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला 5 सोप्या टिप्स देखील सांगणार आहे, ज्या टिप्स तुम्ही ह्या व्यायामाच्या बरोबर जर फॉलो केल्या तर अजून चांगले, लवकर आणि कायमस्वरूपी रिझल्ट येण्यासाठी मदत होणार आहे. आणि हेच जर तुम्ही सातत्याने कंटिन्यू ठेवलं तर तुमच्या शरीराचा जो फिटनेस आहे तो 1 नंबर राहणार आहे. पोटाचा आकार भविष्यात कधीच वाढणार नाही आणि आजार देखील वाढणार नाहीत. असलेले आजार हळूहळू कमी व्हायला देखील सुरुवात होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बसून करण्याच्या हालचाली मी तुम्हाला सांगणार आहे. सरळ बसायचे, मॅट टाका किंवा सतरंजी टाका, पायामध्ये अशा पद्धतीनं अंतर घ्यायचे, पाय फाकवायचे, कंबर, मान, पाठ सरळ ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. आणि काय करायचं, आपल्याला पायाच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं 2 हात ठेवायचे आहेत. लांब श्वास घ्यायचा आहे आपल्याला आणि घेतलेला श्वास सोडत सोडत परत आपल्याला पुढे झुकत पायांच्या बोटांना स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. बघा, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पायाच्या बोटांना स्पर्श करायचा प्रयत्न करा. इथपर्यंत येत असेल हात, नो प्रॉब्लेम. पोटाचा घेर तुमचा जास्त असल्यामुळे एवढाच गुडघ्याच्या खालपर्यंतच येत असेल तर नो प्रॉब्लेम. फक्त करणं गरजेचं आहे, पोटाला ताण मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं इकडं आणि इकडं असं दोन्ही मिळून 10 वेळा तुम्हाला हा प्रकार करायचा आहे. बघा, एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा बघा, मी असं वर घेताना श्वास लांब घेतला आणि इकडे जाताना श्वास सोडला. बघा, प्रत्येक वेळी तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. याच्यामुळे अतिरिक्त फायदा तुम्हाला होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला व्यायाम प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं पोज ठेवायचे आहे. हात आपले असे पसरवायचे आहेत, मानपाठ सरळ ठेवायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपलं पोट पिळायचंय आणि ह्या हाताने या पायाला टच करायचा प्रयत्न करायचा 10 वेळा. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, खूप छान, 8, 9, 10. तुम्ही मगासारखं लांब श्वास घेत घेत सुद्धा करू शकता. बघा, असं म्हणजे असं जाताना लांब श्वास घ्यायचा आणि असं जाताना तो सोडायचा. बघा एकदा, हा झाला दुसरा प्रकार. त्याच्यानंतर काय करायचं, थोडस पाय आपल्याला जवळ आणायचे आणि आपल्या मिचक्या ज्या आहेत त्या आपल्याला जमिनीवरती आदळायच्या आहेत सावकाश. अशा पद्धतीनं 10 वेळा, 1, 2, 3, 4,
5 6, कारण आता आपण जे पाय पसरून बसलो होतो, पायावरती, पिंढऱ्यावरती, मांड्यावरती आणि पोटावरती देखील ताण आलेला असतो, तो रिलॅक्स व्हावा म्हणून आपल्याला हे मध्ये पोच करायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं. व्हेरी गुड. 10 वेळा करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं की आपल्याला जे पचवडे आहेत पायाचे ते पुढे मागे करायचे 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोपं सोपं आहे. दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर जर केलं तर एक नंबर फायदा माऊली तुम्हाला होणार आहे. कुठल्याही जिमची, क्लासची एक नया पैसा खर्च करायची तुम्हाला गरज नाही. त्याच्यानंतर परत आपल्याला पाय फाकवायचे आहेत आणि आपल्याला काय करायचे आता, चक्की पिसिंग करायची. काय करायची चक्की पिसिंग? कशा पद्धतीनं? मानपाठ सरळ ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. हात अशा पद्धतीने एकमेकांमध्ये लॉक करायचे आणि आपल्याला काय करायचं, आपला इकडून असं यायचं, परत जागेवरती यायचं, परत असं अशा पद्धतीनं 10 वेळा आणि परत उलट 10 वेळा. बघा 1 2, शक्य तितकं पुढं, शक्य तितकं मागं. 3, खूप छान. 4, पोटावर खूप मस्त ताण येतो. 5 6 7, रामकृष्ण हरी माऊली म्हणायचं. 8 9 आणि 10. खूप छान. आता उलट. 1 2 3 4, रामकृष्ण हरी. 5 6, पायाचे देखील त्रास कमी होतील, मांडी देखील कमी होईल, पिंढऱ्याचा आकार कमी होईल. 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर परत रिलॅक्सेशनच्या पोझिशन मध्ये यायचंय. अशा पद्धतीनं हे पाय धरायचे आणि आपले जे मांडे आहेत ते अशा पद्धतीनं आपल्याला खाली वर खाली करायचं. जेवढं शक्य होईल तेवढं. तुमचं जर एवढंच होत असेल तर एवढंच करा, नो प्रॉब्लेम. याच्यातला कुठलाही प्रकार ओढाता आणून करायचा नाही. तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने करायचंय. एक नंबर फायदे तुम्हाला हळूहळू व्हायला लागतील. औषधासारखे फायदे व्हायला लागतील. तुम्ही वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय काय औषध घेता, कुठली पावडर घेता, अजून काय करता, तसल्या करण्यापेक्षा नैसर्गिकरित्या जर तुमचं वजन कमी झालं तर कुठल्याही दुष्परिणामाशिवाय शास्त्रोक्त पद्धतीनं तुम्हाला फिट राहण्यासाठी मदत होईल. हे बटरफ्लाय अशा पद्धतीनं करायचं. सुरुवातीला तुमचं हे होणार नाही एवढं, पण जशी प्रॅक्टिस होईल तसंच माझ्यासारखं तुमचं हे मांड्या ज्या आहेत, पाय जे आहेत ते जमिनीला टेकण्यासाठी 100% मदत होईल. माऊली फक्त तुम्हाला करायचंय अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला पुढच्या हालचाली आपल्याला निवांत झोपून करायच्यात. एक नंबर काम होणार आहे. बघा अशा पद्धतीनं झोपायचंय मॅट वरती. हे पाय ढिले सोडायचे अशा पद्धतीनं सर्व. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी म्हणायचं. त्याच्यानंतर आपले गुडघे सावकाश दुमडायचे आहेत. दुमडून मग पुन्हा काय करायचं, आपल्याला सीट वर करायचंय. हे बघा काय झालं पाहिजे, आपलं पोट आणि मांड्या आणि छाती एका लाईन मध्ये आली पाहिजेत. आपली छाती जी आहे ती हनवटीला लागली पाहिजे अशा पद्धतीनं. ह्याच्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सेकंद म्हणेपर्यंत थांबायचंय. परत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. अशा पद्धतीनं 10 वेळा करायचं. बघा 2 3, कमरेचा आकार सुद्धा कमी होणार आहे. 4, ब्रिज पोज म्हणतो आपण ह्याला. मणक्याचं आरोग्य सुधारेल, पाठदुखी कंबरदुखी कमी होईल आणि पचन शक्ती सुधारण्यासाठी मदत होईल. मेटाबॉलिझम सुधारेल, कारण याच्यामुळे पोटातल्या सगळ्या अवयवांवरती खूप चांगला ताण येतो आणि मेटाबॉलिझम सुधारलं की कॅलरीज आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये जमा होत नाहीत आणि आपलं वजन कमी होतं. बघा अशा पद्धतीनं 4 5 6, सावकाश करायचं. प्रत्येक हालचाल सोपी सोपी. 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्या अशा पद्धतीने एक पाय उचलायचा आहे आणि इथं आपल्या पोटावरती आणून दाबायचा आहे. ह्यानं काय होईल, पोट आत जाण्यासाठी मदत होईल. काय होतं की आपण अशा पद्धतीच्या हालचालीच करत नाही, त्याच्यामुळे पोटाला कुठं रेजिस्टन्सच मिळत नाही. तो वरचेवर फुलतच जातं. त्यामुळं तुम्ही जर अशा पद्धतीने हे केलं तर पोटावरचा दबाव वाढेल आणि
गॅस कमी होण्यासाठी मदत होईल. पोटामध्ये गच्चपणा असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होईल. 10 वेळा करायचं तुम्हाला. 1 2 शक्य तितकं दाबायचं. गुडघे दुखत असतील तर खाली धरा. 3 4 हे कधी करायचे काय नाही तुम्हाला सांगणार आहे. 5 6 सावकाश 7 8 9 खूप छान 10 व्हेरी गुड. त्याच्यानंतर विरुद्ध पाय अर्ध पवन मुक्तासन म्हणतो आपण ह्याला. 1 2 3 4 5 6 सावकाश करायचे 7 8 तुम्ही स्त्री असा पुरुष असा कुठल्याही कारणाला तुमचं पोट वाढलेलं असू द्या, ऑपरेशन नंतर वाढलेलं असू द्या, डिलिव्हरी नंतर वाढलेलं असू द्या, काय खाऊन एक ठिकाणी बसून राहून वाढलेला असू द्या, सगळ्यांमुळे कमी होतं. बाहेर फिरायला जायची गरज अजिबात नाही. या अशा पद्धतीनं 10 वेळा ह्या पायानं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हात सरळ ठेवायचे आणि आपल्याला एक पाय हळूहळू वर उचलायचा. या अशा पद्धतीनं हे बघा गुडघे सरळ शक्यतो करायचे. या अशा पद्धतीनं धरून ठेवायचा. परत जागेवरती यायचंय. हे बघा 1 2 सावकाश 3 पंजे आत घ्यायचे 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने एक पाय दुमडून देखील करू शकता. हे अशा पद्धतीने 1 2 3 4 धरून ठेवा. असं असं धरून ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर 5 आणि असं जर करू शकता तर असं पण करू शकता. 6 हे जास्त चॅलेंजिंग आहे. ह्यानं जास्त फायदा होईल. 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय करायचं आपले हात जे आहेत ते सीट खाली घ्यायचे आणि दोन्ही पाय जे आहेत ते आपल्याला वर उचलायचे. अशा पद्धतीने हे बघा धरून ठेवायचे आणि आपले चवडे जे आहेत पायाच्या आत खेचायचे. हे बघा साधारण 45 अंश कोणामध्ये धरून ठेवायचे. हे बघा पोटावर खूप चांगला ताण येईल. पोटाची चरबी पातळ व्हायला सुरुवात होईल. 2 3 धरून ठेवा. पंजे आत ओढा. परत खाली लांब श्वास घेत घेत वर घ्यायचं. श्वास धरून ठेवायचा थोडा वेळ. त्याच्यानंतर घेतलेला श्वास सोडत सोडत खाली करायचं पाय. बघा 4 5 खूप छान 6 7 8 9 आणि 10. खूप चांगला फायदा. पोटाचा घेर कमरेचा घेर कमी होऊन सगळे आजार कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होणार आहे. आणि आता सगळ्यात शेवटी पाय गुडघ्यातून दुमडायचे. अशा पद्धतीनं हात पसरवायचे आणि आपल्या दोन्ही पायाला उजवीकडे डावीकडे काय करायचंय पाडायचे. अशा पद्धतीनं मर्कटासन म्हणतो आपण ह्याला. हे अशा पद्धतीनं मान वळवायचे. 1 2 3 4 विरुद्ध दिशेला मान विरुद्ध दिशेला पाय. 4 5 6 7 खूप छान 8
9 सगळे व्यायाम करून पायावरती कमरेवरती आलेला ताण ह्याच्यामुळे कमी होणार आहे. 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सावकाश उठायचंय आपल्याला आणि एक महत्वाचं प्राणायाम करायचंय जे वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये आपल्याला खूप चांगली मदत करणार आहे, ज्याचं नाव आहे कपालभाती. साधं सुखासनामध्ये बसायचे, हाताची चिन्ह मुद्रा करायची आणि आपल्याला काय करायचंय, नाकातून फक्त श्वास सोडायचा आहे. श्वास सोडत असताना पोट आत जाणार आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचंय. बघा, पोट फक्त रिकामा असलं पाहिजे. सकाळी उपाशीपोटी किंवा सायंकाळी उपाशीपोटी देखील हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही नंबर 1 प्रमाणे करू शकता. जेवण झाल्यानंतर करायचे असतील तर साधारण 3 ते 4 तासांनी तुम्हाला करावे लागणार आहेत. आणि हे कपालभाती प्राणायाम कुणी कुणी करायचं नाही, ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, बीपी खूप जास्त वाढलेला आहे, किंवा हृदयविकाराचा कुठला त्रास आहे, कुठलं पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे, सर्जरी झालेली आहे, प्रेग्नन्सी आहे किंवा डिलिव्हरी झालेली आहे, किंवा हर्नियाचा काही आजार असेल, तर अशा लोकांनी हे कपालभाती शक्यतो करायचं नाही किंवा हळूहळू करायचं. करण्याच्या आधी डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्यायचा आहे. आता महत्वाच्या खाण्याच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला टिप्स पाळावे लागतात. ते का बरं? कारण जेव्हा आपण वजन किंवा पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा व्यायामाबरोबर आपण जर आहाराची जोड दिली तर अजून जास्त अतिरिक्त फायदा आपल्याला ह्याच्यामुळे होणार आहे. एवढंच नाही तर आपलं शुगर, बीपी, थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी सुद्धा आहाराचं खूप महत्व आहे. मग आहारात नेमकं काय करायचंय, जास्त तुम्हाला कॉम्प्लिकेटेड डाएट प्लॅन सांगणार नाही. आहारातली भाकरी, भात आणि चपाती ह्याचं प्रमाण सध्या जे खाता त्याच्या निम्म करा आणि त्याची जागा जास्तीच्या हिरव्या पालेभाज्या, जास्तीच्या फळभाज्या आणि घट्ट डाळी खाऊन भरून काढा. म्हणून तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं राहील, सारखं सारखं खावखाव होणार नाही आणि पोटामध्ये तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी जाऊन फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त जाईल आणि वजन कंट्रोल व्हायला हळूहळू मदत होईल. संध्याकाळचं जेवण तुम्ही 6, 6:30 किंवा 7 पर्यंत जास्तीत जास्त करून घ्या. शिवाय आहारातलं तेलाचं प्रमाण सध्या जे आहे त्याच्या निम्म करा. मिठाचं प्रमाण कमी करा. मिठाचे कुठलेही पदार्थ, खारे मुरे, खारे शेंगदाणे, लोणचं, पापड अजिबात खाऊ नका. तळलेले पदार्थ पूर्ण बंद करा. बाहेरचे पॉकेटमधले हवाबंद डब्यातले प्रक्रिया केलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. कुठलंही आईस्क्रीम किंवा कुठलेही सोडायुक्त पेय, कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स अजिबात घेऊ नका. जास्तीत जास्त नैसर्गिक घरी बनवलेला अन्न पदार्थ घ्या. मोड आलेली कडधान्य खा, मोड आलेले शेंगदाणे, मोड आलेले हरभरे असतील, मोड आलेले मूग असतील, याचा देखील अधूनमधून आहारामध्ये समावेश करा. त्या सीझन मध्ये मिळणारी फळं तुम्ही आवर्जून खा. त्यातल्या त्यात जी फळं तुम्हाला सालीसहित खाता येतात ती आवर्जून खा, कारण याच्यातलं फायबर आपले वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल किंवा शुगर कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. यासोबतच भाकरी किंवा चपाती करत असताना कुठलेही पीठ कधी चाळून घेऊ नका. ते कोंड्यासहित करा, कारण हा कोंडा आपल्या आरोग्यासाठी, पोटाच्यासाठी, पचनासाठी, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉलसाठी, शुगरसाठी अत्यंत फायदेशीर असतो. तर नक्कीच आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हे प्रकार कोणी कोणी करून बघितले आणि आजपासून आपलं पोट कमी करण्यासाठी हे व्यायाम माझा व्हिडिओ लावून माझ्यासोबत करायला कोण कोण सुरुवात करणार आहे, 1 महिन्याचं चॅलेंज कोण कोण घेणार आहे, त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये येस असं टाईप करा. यासोबतच या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं पोट कमी करता येईल, ते कायमस्वरूपी फिट ठेवता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो,
विनंती करतो. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेलं लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.